बाळे कमलेश नगर इथं रस्ते काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ। प्रभाग क्रमांक 5 मधील बार्शी रोड परिसरातील बाळे येथील कमलेश नगर इथं रस्ते काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ नगरसेवक समाधान आवळे यांच्या शुभ हस्ते उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। यावेळी राजाभाऊ अलुरे, मंगेश घुले, सुदाम जाधव, शिवाजी अनभुले, गणेश भुरळे, महेश कुलकर्णी, संजय पांढरे, सूर्यकांत दराडे, सिद्धेश्वर ढेकणे, दीपक डोके, उमाकांत शिंदे, मयूर कुलकर्णी, हेमलता कुलकर्णी, गुरुनाथ भानवसे, घाडगेताई, शरद कुलकर्णी, वैशाली वाकडे तसेच कमलेश नगरमधील समस्त महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। कमलेश नगर हा भाग गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिला होता। रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। या पार्श्वभूमीवर आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निधीतून या रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाला मंजुरी मिळाली असून आता या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे। यावेळी बोलताना राजाभाऊ अलुरे यांनी सांगितले की या भागातील नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण होत असून या कामामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। तसेच नगरसेवक समाधान आवळे यांनीही परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितले। या कामामुळे कमलेश नगर परिसरातील नागरिकांच्या दळणवळणाच्या समस्या सुटणार असून परिसराच्या विकासाला नवी गती मिळणार आहे। कुमार देशमुख यांच्या निधीतून आज कमलेश नगर येथे रस्त्याचं काँक्रिटीकरणाचं कामाचा शुभारंभ आपल्या प्रभागाचे नगरसेवक श्री समाधान भाऊ आवळे यांच्या हस्ते आत्ताच पार पडलेला आहे। गेल्या अनेक वर्षापासून कमलेश नगरच्या नागरिकाला अनेक सुविधापासून हा नगर वंचित होता। तर माननीय आमदार कुमार देशमुखाला मी प्रत्यक्षात ह्या नगरातील लोकांनी जो निवेदन बी दिलं होतं आणि आम्ही बी सुद्धा पाठपुरावा करून आमदारच्या कानावर घातलं होतं। इलेक्शन पिरियडमध्ये आपले काही कामं थांबले होते। लोकांनी प्रचंड मताने मालकाला प्रेम केलं, निवडून दिलं। लागलीच निवडणूक झाल्या विधानसभेच्या कामाला सुरुवात झाली। पहिला आपण संपूर्ण ड्रेनेज लाईनची आपण 6 इंची सिमेंटची ड्रेनेज लाईन टाकली। त्यानंतर आज प्रत्यक्षात सिमेंट काँक्रीट रोडच्या कामाला शुभारंभ झालेला आहे। आणि येत्या काही दिवसामध्ये जे आपले अंतर्गत रस्ते आहेत, अगदी काही दिवसामध्ये एखाद्या आठवड्यामध्ये आतलेसुद्धा कामं चालू होतील। त्या आतल्या कामाच्या वेळेस माननीय आमदार विजयकुमार देशमुख मालक प्रत्यक्षात त्या उद्घाटनाला येतो म्हणले। तर आता अधिवेशनचा काळ असल्यामुळं व्यस्त कार्यक्रमासाठी येऊ शकले नाही। तर त्यांच्या वतीने आपले नगरसेवकांना यांना पाठवलं येतं। आता आपले नगरसेवकसुद्धा निवडून आहेत समाधान भाऊ आवळे। येणारे काही आपले काम असतील, लाईट म्हणा, रस्ते म्हणा, बोर रस्ते म्हणा, बोर म्हणा किंवा वायर, काय जे काय अडी अडचणी आहेत ते आपले समाधान भाऊ आवळे सोडवण्याचा प्रयत्न करतील। त्यांच्यावरती मी शब्द देतो आणि आजचा कार्यक्रम उद्घाटन झाला असे मी जाहीर करतो। आमदार विजय मालक देशमुख यांच्या निधीतून या ठिकाणी मेन रोड आणि अंतर्गत रस्त्याचं उद्घाटन आज मी या भागाचा प्रभाग क्रमांक 5 मधून समाधान आवळे माझ्या हस्ते करण्यात आलेले आहे। या सर्व कामाचा पाठपुरावा माझे सहकारी राजाभाऊ अलुरे यांना अलुरे साहेबांनी सातत्याने प्रयत्न केलेला आहे। आणि या ठिकाणच्या नागरिकांना मी आवाहन करतो की येणाऱ्या काळामध्ये आज ड्रेनेजचं काम झाले, आज रस्त्याचं काम झाले, पाण्याचं काम असेल किंवा इतर तुम्हाला बसण्यासाठी बाकडे लागत असतील किंवा स्ट्रीट लाईट लागत असेल किंवा पोल लागत असतील किंवा इथं एखादं ओपन जर स्पेस असेल तर त्या ठिकाणी आपल्याला बगीचा करायचा असेल तर या छोट्या छोट्या गोष्टी नगरसेवकाच्या माध्यमातून होत असतात। तर राजाभाऊने शब्द दिला आहे की या सर्व बाबी या नगरासाठी, कमलेश नगरसाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करून जे काही सुविधा आपल्याला देण्यात येईल त्या सुविधा आपण वेळोवेळी तुम्ही आम्हाला सांगितलं पाहिजे। त्या वेळेचं आम्ही भान ठेवून आणि तुमचं काम करण्याचं आवाहन करण्याचं त्या ठिकाणी राजाभाऊनं जो शब्द दिला आहे तो पूर्ण करण्यासाठी मी आपल्याला शब्द देतो की जे पण काम आपण सांगाल ते काम पूर्ण केल्याशिवाय मी राहणार नाही, तेवढंच आपल्याला आवाहन करतो आणि माझं वाढत आलेलं मनोगत त्या ठिकाणी थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। कमलेश नगर वसाहतीमध्ये जो 14 वर्षाचा वनवास आपण भोगलेला आहे। आमदार मालकांना निवेदन दिलं, उपायुक्त लोकरे साहेबांना भेटलो, त्यानंतर त्याचा पाठपुरावा करण्यासाठी लोकरे साहेबांना भेटलो आणि राजाभाऊ अलुरेच्या मागे पाठपुरावा करून हे काम आपण मार्गी लावून घेतले। या कामामध्ये मालकांचं आणि अलुरे भाऊंचं आणि नूतन नगरसेवक आवळे सरांचं ह्या कार्यक्रमाला उद्घाटन केल्याबद्दल कमलेश नगरच्या रहिवाशाच्या वतीने मी त्याचे आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।